वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये पेज नंबर 43 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि तिथे आपल्याला चेक करायचं आहे की हे जे इक्वेशन आहे 2x² + 13x + 15 = 0 हे तिन्ही मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. आणि त्याच्यानंतर काय व्हेरीफाय करायचं आहे की त्याचे रूट्स दरवेळी सेम येणार. ओके, ऑब्विसली आहे जर हे इक्वेशन आपण कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर तेच येणार आहे. तेच फक्त आपल्याला चेक करायचं. तर फर्स्ट स्टेप आपण याच्यात फॅक्टरायझेशन मेथड याने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट मेथड इज फॅक्टरायझेशन मेथड. त्याचे रूट्स काय येतात ते फाइंड आउट करूया आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या मेथड. ओके, सो फॅक्टरायझेशन मेथड मध्ये फर्स्ट स्टेप काय करा, इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करा. 2x² ओके प्लस 13x + 15 = 0 हे आपलं इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये फॅक्टरायझेशन करायचं असेल तर इथे जो 2 आहे त्या 2 ने 15 ला मल्टिप्लाय करा. सो 2 × 15 = 30. तर मग आता आपण काय करायचंय, 30 चे फॅक्टर पाडायचे. ओके, कशामध्ये पाडायचे? 13 मध्ये. मिडलचा नंबर काय आहे? +13. ओके, तर मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला? 30 आणि मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कधी येतं? ज्यावेळी दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही मायनस. इथलं साईन काय? प्लस आहे. त्यामुळे आपण काय करणार, इथे दोन्ही पॉझिटिव्ह घेणार आणि दोन्ही पॉझिटिव्ह असले तर काय फाइंड आउट करणार आपण? ऍडिशन. म्हणजे थोडक्यात असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 30 असेल आणि ऍडिशन किती असेल? 13. सपोज आपण हे दोन फॅक्टर घेतले 10 आणि 3. ओके, तर क्रॉस चेक करू शकता तुम्ही. 10 3 चा 30 येईल आणि 10 + 3 13. ओके, म्हणजे हे फॅक्टर मॅच होतात. फक्त याला इथे एक्स जोडूया आणि मग इथे यूज करूया. तर नेक्स्ट स्टेप 2x² ओके प्लस 13x चे दोन फॅक्टर घ्यायचे. पहिला फॅक्टर येणार +10x + 3x + 15 = 0. आणि आता जर आपल्याला फॅक्टर काढायचे असतील तर इथे त्याचं ग्रुपिंग करूया. हे पहिले दोन ग्रुप आणि त्याच्यानंतर हा ग्रुप. तर पहिल्यामध्ये काय करायचं, जस्ट मिनिट, 2x कॉमन घ्यायचं. ते काय कॉमन घेतला? 2x. आता इथे बघा, पहिली टर्म आहे 2x², त्यातून काय कॉमन घ्यायचं? 2x. तर तो कॉमन घेताना काय होईल? 2 ला 2 कॅन्सल होईल. x² म्हणजे डबल आहे x, त्यातला एक x इथल्या x ला कॅन्सल होईल आणि फक्त कोण राहील मग याच्यामध्ये? ओव्हरऑल x राहणार. सो इथे काय राहणार? x राहणार. ओके, सो कॉमन म्हणजे डिवाइड करा. तसंच इथे 10x ला पण कितीने डिवाइड करणार? 2x ने. ओके, सो इथे पण x ला x कॅन्सल होईल. 2 5 10 म्हणजे 5 येणार आणि इथलं साइन काय? प्लस. सो 2x + 5 प्लस इथे 3 कॉमन काढला तर कोण राहणार? फक्त इथे पुढे असणारा x. ओके, 3x मधला 3 कॉमन घेतला, x राहिला. तर 15 ला 3 ने डिवाइड करा. कारण कॉमन करणं म्हणजे मी आता सांगितलं काय करायचं, तर डिवाइड करायचं. सो 3 5 15 = 0. आता दोन्हीकडे सेम ब्रॅकेट आला. कुठला आलाय? x + 5 x + 5. तर ते दोन्ही असे कॉमन घ्या. x + 5 हे फर्स्ट आला फॅक्टर. आणि आता सेकंड फॅक्टर, याच्यात सेकंड फॅक्टर आहे 2x + 3. ओके, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x + 3 = 0. ओके, पहिला फॅक्टर आला x + 5 आणि दुसरा फॅक्टर आला 2x + 3. त्याच्यामध्ये काय होणार? दोन ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन 0 असेल तर एकतर हा पहिला ब्रॅकेट 0 असेल, म्हणजे एकतर x + 5 काय असेल? 0 ऑर 2x + 3 = 0. ओके, आणि +5 तर 0 + 5 चं काय होणार? -5. ओके, सो x = 0 - 5 -5. ओके, सो x ची व्हॅल्यू आली -5. तसं +3 इकडे येऊन काय होणार? मायनस. सो 2x = 0 - 3 म्हणजेच 2x किती येणार? -3. आणि 2x चा अर्थ काय? 2 × x. तो मल्टिप्लायचा इकडे डिवाइड होईल. सो x = -3/2. तर पहिल्या याच्यामध्ये रूट्स काय आले? द रूट्स आर, असं हवं तर फायनल सेंटेन्सला, द रूट्स आर x = -5 और x = -3/2. ओके, तर हे फॅक्टरायझेशन मेथडने आलं. तर सेकंड मेथड बघा, हेच रूट येतात. तर रूट मागे पुढे होऊ शकतात. ओके, काही काहींचा आन्सर इकडे पहिल्यांदा -3/2 नंतर -5 आला असेल. ओके, पण हे दोन्ही त्याचे फॅक्टर आहेत. ओके, हे आपलं आलेलं आन्सर. आपण जो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे तो बघूया. आता हे जे दिलेले इक्वेशन आहे 2x² + 13x + 15 जे आपण आधी फॅक्टरायझेशन मेथडने वरती सॉल्व्ह केलं, हेच इक्वेशन आता आपण दुसऱ्या एका मेथडने सॉल्व्ह करायचंय, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि आन्सर तेच येते का ते व्हेरीफाय करायचं. नक्कीच आन्सर तेच येणार आहे. इक्वेशन तेच आहे म्हटल्यावर
जरी मेथड बदलली तरी आन्सर तेच येणार, ते फक्त आपल्याला क्रॉस चेक करायचं. आता इथे कम्प्लिटिंग स्क्वेअर सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा लक्षात घ्या की एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो नेहमी 1 पाहिजे कम्प्लिटिंग स्क्वेअर करताना. त्यासाठी काय करणार, इथे दोन्ही साईडला काय करूया आपण, डिवाइड 2. ओके, डिवाइड बोथ साइड, डिवाइड बोथ साइड बाय 2. तर प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करूया, 2x² अपॉन 2 प्लस 13x अपॉन 2 प्लस 15 अपॉन 2 इज इक्वल टू 0 अपॉन 2. प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड केलं. सो इथे 2 ला 2 कॅन्सल होईल. सो काय राहील, फक्त x² म्हणजे त्याचा कोइफिशियंट 1 आला, प्लस 13x अपॉन 2 प्लस 15 अपॉन 2 आणि इकडे 0 अपॉन 2 साठी काय करायचं, 0 लिहायचं. हे आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन मिळालं. त्याला नंबर 1 द्यायचा. आता आपण पुढे काय करणार, तर ह्या इक्वेशन मध्ये त्या पहिल्या 2 टर्म घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यात के ऍड करून त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर करणार. ओके, सो लेट असं म्हणूया, लेट x², ओके, प्लस 13x अपॉन 2 त्याच्यामध्ये काय ऍड करायचं, के इज इक्वल टू, इकडे आन्सर काय येणार, x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात पहिल्या 2 टर्म मध्ये जर का आपण के ऍड केला तर त्याचं काय होणार आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर. ओके, आता इथे x² प्लस 13x अपॉन 2 हे ॲज इट इज लिहूया पुढे, x² प्लस 13x अपॉन 2 प्लस के इज इक्वल टू, तर इथे कुठला फॉर्म्युला वापरणार, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरणार. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये काय येतं, तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर येणार म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस 2ab, सो 2 इंटू एक्स ए. तर लिहिताना आपण असं लिहूया 2 इंटू ए एक्स असं लिहू, 2ab प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय येणार ऍक्च्युली ए स्क्वेअर. ओके, तर याचा फॉर्म्युला वापरला आपण. तो वापरल्यानंतर इथे जर आपण कम्पॅरिझन केलं, इकडे जसं इथं एक्स ला लागून हा जो कोइफिशियंट आहे 2a, तसं इकडे एक्स ला लागून कोण आहे 13 अपॉन 2. देअरफॉर 2a इज इक्वल टू 13 अपॉन 2. आता 2 हा इथे न्यूमरेटर मध्ये, तो इकडे येऊन कुठे येईल, डिनॉमिनेटर मध्ये. 13 अपॉन न्यूमरेटरचा 2 कुठे जाणार, डिनॉमिनेटर मध्ये. ओके, सो a इज इक्वल टू, जस्ट मिनिट, 13 अपॉन 2 चा किती येणार, 4. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 13 अपॉन 4. त्याच्यानंतर आता आपण के फाइंड आउट करायचं. के फाइंड आउट करताना ओके, के ची व्हॅल्यू काय आहे, जसं इथे लास्ट टर्म के आहे तसं इकडे लास्टला कोण आहे, ए स्क्वेअर. सो के इज इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, सो ए इज इक्वल टू 13 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो म्हणजे ए ची व्हॅल्यू टाकली 13 अपॉन 4, ब्रॅकेट स्क्वेअर केल्यावर के मिळणार आपल्याला. सो 13 चा स्क्वेअर किती येईल, 169 अपॉन 4 चा स्क्वेअर किती, 4 चा स्क्वेअर 16. ओके, तर हे दोन व्हॅल्यू मिळवायच्या. आता ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या की इथे आपण बघू शकता x² प्लस 13x अपॉन 2, इथे लिहूया x² प्लस 13x अपॉन 2. याच्यामध्ये ही तिसरी टर्म किती आहे, के. तर के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, तर के किती आले, 169 अपॉन 16 इज इक्वल टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, एक्स प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे ती इथे ठेवूया, 13 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. याला नंबर 2 द्या. थोडक्यात आपण पहिल्या 2 टर्म आणि त्याच्यामध्ये तिसरी टर्म मिळवली की काय होणार आहे, ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. तर ही व्हॅल्यू आपण मिळवली. आता फ्रॉम 1 चा यूज करूया. फ्रॉम 1 जे आपल्याला इक्वेशन 1 मिळालं ते इथे लिहूया आपण. इक्वेशन 1 काय आहे, x² हे प्लस 13x अपॉन 2, x² प्लस 13x अपॉन 2 प्लस 15 अपॉन 2 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळालं. हे परत नाही लिहिलं तरी चालेल, फक्त ते वरती आहे म्हणून मी इथे परत लिहितात. इथे बघा x² मेन स्टेप ही आहे, 13x अपॉन 2 प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे आन्सर आलं आपलं 169 अपॉन 16. ओके, हे एकदा ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. ओके, मायनस करायचे 169 अपॉन 16. ओके, जसं तुम्ही एखाद्यामध्ये समजा एक्स मध्ये 5 ऍड केलं आणि 5 मायनस केलं तर कॅन्सल होऊन परत काय येणार, एक्सच येणार. ओके, तसं इथं इथे काय होणार, एकदा ऍड करायचे एकदा मायनस करायचे, त्यामुळे व्हॅल्यू चेंज होणार नाही आणि मग तिसरी टर्म द्यायची 15 अपॉन 2. ओके, तर आता हे केल्यानंतर इथे जर आपण बघितलं हा पहिला ब्रॅकेट, याची व्हॅल्यू काय आलेली आहे वरती बघा, फ्रॉम 2 याचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला म्हणजे एक्स प्लस 13 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स प्लस 13 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके,
तर याची व्हॅल्यू इथे लिहायची -169/16. तर इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करूया, 2 ला पण 8 ने मल्टिप्लाय करा आणि 15 ला पण 8 ने करा. 15 ला 8 ने केल्यावर किती येणार, 15 8 जा 120 अपॉन 2 8 जा 16, म्हणजे डिनॉमिनेटर सेम झाला 16. ओके, हा कम्प्लिटिंग स्क्वेअर आहे तसा घेऊया, x प्लस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर इथे साईन काय आहे, मायनस आहे, इथे प्लस आहे, साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. 169 मधून 120 मायनस करा तर किती येणार 49, आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार मायनस अपॉन 16 इज इक्वल टू 0. ओके, आता इथे त्याच्या पुढची स्टेप, हा मायनस आहे तो इकडे येऊन काय होईल प्लस होईल, म्हणजे 0 प्लस हे केलं 49/16 तर तेच येणार 49/16. ओके, फक्त प्लस होणार तो इकडे आणि तेच आन्सर येणार. तर इथे इकडचा ब्रॅकेट आहे तसा x प्लस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर स्क्वेअर जाण्यासाठी काय लिहायचं, टेकिंग, शॉर्ट मध्ये लिहितो मी, तुम्ही फुल सेंटेन्स लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्हीकडे काय घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. x प्लस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर, इकडे 49/16. तर दोन्हीकडे जर स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त काय रे x प्लस 13/4 इज इक्वल टू 49चा स्क्वेअर रूट किती येणार 7. ओके, आणि 16चा स्क्वेअर रूट किती येणार 4. एक प्लस घ्यायचा आणि एक मायनस. ओके, तर एकदा प्लस घेऊन सॉल्व्ह करूया. सो x प्लस 13/4 इज इक्वल टू 7/4, आणि एकदा काय करायचं मायनस घेऊन सॉल्व्ह करायचं, म्हणजे x इज इक्वल टू x प्लस 13/4 मायनस 7/4. ओके, एकदा प्लस एकदा मायनस. तर मग पहिला x फाइंड आउट करताना हा प्लस इकडे येऊन काय होणार मायनस होणार. सो x इज इक्वल टू 7/4 मायनस 13/4. डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच घ्या, अपॉन 4 येणार, आणि 7 मायनस 13, 7 मायनस 13 किती येणार 6, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. समजा दोघांना आपण 2 ने डिवाइड केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर x ची व्हॅल्यू किती 2 3 जा 6. ओके, म्हणजे -3 येणार अपॉन 2 2 जा 4, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली -3/2. तसं इकडे प्लस 13, इकडे येऊन काय होणार मायनस होणार. सो x इज इक्वल टू -7/4 मायनस 13/4. सो x इज इक्वल टू, दोघांचं पण काय आहे साईन सेम आहे, म्हणजे ऍडिशन होणार -20, -7 -30 -20/4. सो x इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 5 जा 20, किती येणार -5. सो x इज इक्वल टू किती येणार -5, म्हणजे इथे पण आपल्याला आन्सर तेच मिळालं. x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -3/2. इथे ते सेंटेन्स लिहा. पहिल्या मेथड मध्ये पण तेच आलं, फक्त मागे पुढे. पहिल्यांदा तिथे -5 मिळालं, इथे पहिल्यांदा -3/2. रूट तेच आहे, द रूट्स आर. असं सेंटेन्स लिहा परत एकदा. हे दुसऱ्या मेथडने पण तेच आलेलं आहे. तर पहिल्या 2 मेथडने आपला आन्सर सेम आलेला आहे. आता आपण लास्ट मेथड, फॉर्म्युला मेथड जे आहे त्याने हेच इक्वेशन परत एकदा सॉल्व्ह करूया, आणि तिन्ही जर आन्सर सेम आले तर इथे आपली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होते. तर फॉर्म्युला मेथडमध्ये आपण काय करतो, फर्स्ट स्टेप, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर ए बी सी मध्ये ए ची व्हॅल्यू किती येणार 2. ओके, त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती येणार 13, तर ती येणार 13 बी ची व्हॅल्यू, आणि सी ची व्हॅल्यू किती येणार 15. ओके, तर हे ए बी सी च्या व्हॅल्यू तिथे लिहायचं. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा येणार स्क्वेअर 13चा स्क्वेअर येणार, -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, 4ac. सी ची व्हॅल्यू किती आहे 15. 13चा स्क्वेअर केला, 13 इंटू 13 किती येणार 169, -4 2 जा 8 इंटू 15. सो 169 मायनस 15 इंटू 8 म्हणजे किती येणार 120. सो 169 मायनस 120 म्हणजे आन्सर येणार 49. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू किती आला आपला 49. आता आपण फॉर्म्युला मेथड यूज करूया, म्हणजे मेन फॉर्म्युला यूज करूया बाय फॉर्म्युला मेथड. ओके, तर तो फॉर्म्युला काय आहे, एक्स फाइंड आउट करायचा मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac 2 इंटू ए. हा फॉर्म्युला लिहायचा. एक्स इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे बघा, बी इथे दिलेलं आहे आपल्याला 13. ओके, सो 13 प्लस मायनस
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपली किती आली 49. 2 मल्टिप्लाय ए. ए ची व्हॅल्यू किती आहे पहिल्यांदा इथे ए ची व्हॅल्यू आहे 2. ओके, सो x इज इक्वल टू -13 प्लस मायनस 49 चं स्क्वेअर रूट किती येणार 7 आणि 2 2 चा किती येणार 4. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू एकदा मध्ये प्लस घ्या म्हणजे -13 प्लस 7 अपॉन 4 और x इज इक्वल टू दुसऱ्या वेळी मायनस घ्या म्हणजे -13 मायनस 7 अपॉन 4 आणि मग ही दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तर x इज इक्वल टू साइन कशा आहेत डिफरंट आहेत सबट्रॅक्शन 13 मायनस 7 6 ग्रेटर नंबरचं साइन मायनस अपॉन 4. सो x इज इक्वल टू दोघांना 2 ने डिवाइड केला आपण तर 2 3 चा किती येणार 6 म्हणजे -3 आणि 2 2 चा 4. सो x ची व्हॅल्यू किती आली -3/2. तसं इकडे x इक्वल टू इथे साइन सेम आहे. साइन सेम असेल तर ऍडिशन म्हणजे -20 अपॉन 4. इथे सुद्धा जर डायरेक्ट आहे 4 1 जा 4 4 5 जा 20 आणि हे मायनस आहे. सो x इज इक्वल टू -5. ओके, therefore the solution is x is equal to -3/2 or x is equal to -5. सो तिन्ही मेथड मध्ये काय येणार सेम येणार. ओके, हवं तर इथे सेंटेन्सला बाय ऑल 3 मेथड्स वी गेट सेम सोल्युशन. ओके, बाय ऑल 3 methods we get same solution or same roots. ओके, सोल्युशन और सेम रूट्स कुठलाही लिहा तिथे. तर हे आपले आन्सर कन्फर्म होतं, तिथे आपली ऍक्टिव्हिटी कंप्लीट होते.